नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. हो प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे आता राजांसमोर असं काही हिस्ट्रीचा उलगडणं होणार आहे जे ऐकून तुम्ही सुद्धा चकित होणार आहात. तर इकडे आता भाऊबीजेच्या दिवशी कमळी आणि निगीला भेटण्याकरता मुंबईला आलेला असतो बंड्या. तर आता बंड्याने सगळीकडे काम शोधून झालेलं असतं, पण त्याला काही काम मिळत नाही. त्यामुळे आता बंड्या उभा असतो कॉलेजमध्ये. विचार करत असतो की आता आपण निगीला आणि कमळीला काय ओवाळणी द्यायची. मला तर मुंबईमध्ये कामसुद्धा मिळालेलं नाही, म्हणून आता माझ्या या दोन बहिणींना मी ओवाळणीसुद्धा देऊ शकत नाही. तर असा विचार तो करत असतो. आता तेवढ्यातच ऋषी येतो. ऋषी बोलतो, काय झालं बंड्या, आणि तू असं का विचारात रे. त्यावर तर बंड्या बोलतो, काय सांगू ऋषी सर, मी एवढं दिवसभर काम शोधलं, पण एवढ्या मोठ्या भल्या मोठ्या मुंबईत एक छोटंसं कामसुद्धा मिळालं नाही मला. त्यावर आता ऋषी बोलतो, अरे असं नाराज होऊन कसं चालणार, तुला माहिती आहे ना, मला माहिती आहे की तू किती मेहनती आहेस आणि इमानदारसुद्धा आहे. तुला कोणीही काम देणार आणि या काम मिळवण्यासाठी मी तुझी मदत करणार. त्यावर आता बंड्या म्हणतो, खरंच ऋषी सर, तुम्ही माझी मदत करणार. बघा, तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. बस मला तुमच्या ओळखीत कुठेही मी काहीही काम करणार. बस मला कामाची खूप आवश्यकता आहे. मला कसलंही काम करण्यास लाज नाही. असं त्या दोघांचं बोलणं चालू असतं. तेवढ्यातच तिथं राजन येतो आणि राजन बोलतो, काय रे ऋषी, काय झालं. त्यावर आता ऋषी बोलतो, राजन सर, हा कमळी आणि निगीचा भाऊ आहे. सिद्धटेकवरून आलेला आहे. त्यावर आता याला काम पाहिजे मुंबईमध्ये, म्हणून मी म्हटलं, आणि दिवसभर काम शोधलं पण त्यांना काही मिळालं नाही, म्हणून मी त्यांना म्हटलं की मी त्याला काम मिळवण्यास मदत करतो. त्यावर आता राजन बोलतो, तू सिद्धटेकवरून आलेला आहेस. त्यावर आता बंड्या बोलतो, हो मी सिद्धटेकचा आहे साहेब, मला तुमच्याकडे काही काम मिळणार का. तर ऋषी बोलतो, हो राजन सर, बघा ना तुमच्या इथं काही या बंड्याला काम मिळणार का. खरंच खूप इमानदार मुलगा आहे आणि तुम्ही सांगाल ना ते मन लावून काम करणार. अरे वेळ कशाला, आत्ताच्या आता माझ्यासोबत तूच चल. राजन बोलतो, मी तुला आत्ताच माझ्या घरी काम देतो. त्यावर आता राजन मनात विचार करतो की बंड्या हा सिद्धटेकचा आहे, म्हणजे याला नक्कीच माझ्या गौरीविषयी काही ना काही माहिती असणार. आता याला घरी जाऊन काम देतो आणि शांतपूर्वक गौरीचा फोटो दाखवून मी यांच्यासोबत बोलतो. त्यावर आता लगेच इकडे ऋषी बोलतो, राजन सर, याला ना कमळी आणि निगी याला ओवाळणार आहेत, कारण आज भाऊबीज आहे ना, आणि हा त्यांचा भाऊ आहे. लगेच यांचं ओवाळणं झालं की मी स्वतः तुमच्या घरी बंड्याला घेऊन येतो. त्यावर आता राजन बोलतो, काही हरकत नाही ऋषी, याचं ओवाळणं झालं की तू लगेच अन्नपूर्णा निवासमध्ये याला घेऊन ये, आणि मी आईलासुद्धा याची भेट घडवून आणतो आणि याची राहण्याची सुद्धा सोय मी अन्नपूर्णा निवासमध्ये करतो. त्यावर आता मात्र प्रेक्षकांनो, बंड्या खूप खुश झालेला असतो की त्याला आता ऋषी सरांमुळे काम मिळालेलं असतं. आता लगेच कमळी आणि निगीकडे जातो आणि त्यांना सांगतो की मला राजन सरांकडे काम मिळालेलं आहे ऋषी सरांमुळे. आता मात्र कमळी आणि निगीसुद्धा खूप खुश झालेला असतात, कारण त्यांना माहिती असतं की अन्नपूर्णा निवासमध्ये काम मिळालं म्हणजे लगेच काही ना काही उन्नती बंड्या करणार. आता ओवाळणं झाल्यावर ऋषी बोलतो, तुमचं बहीण भावाचं ओवाळणं झालं असेल तर आता बंड्या काम करायला उशीर नको. राजन सरांना आपण सांगितलं ना की संध्याकाळच्या अगोदर आपण अन्नपूर्णा निवासमध्ये जाणार आहोत. त्यावर आता बंड्या बोलतो, हो हो. त्यावर आता निगी आणि कमळी बोलता, बंड्या बेस्ट ऑफ लक. त्यावर आता लगेच ऋषी अन्नपूर्णा निवासमध्ये बंड्याला घेऊन जाते. त्यावर आता अन्नपूर्णा बोलते, ए ऋषी ये आतमध्ये ये बाळा. त्यावर आता बंड्या बोलतो, नमस्ते मॅडम. त्यावर आता अन्नपूर्णा बोलते, हो बाळा ये आतमध्ये आणि काही खाऊन घे, त्यानंतर आता मी तुला तुझं काम समजावून सांगणार. आता तुला काम देतो आणि ते काम आता तुला लक्षपूर्वक करायचं आहे. त्यावर आता बंड्या बोलतो, हो हो मॅडम. त्यावर अन्नपूर्णा बोलते, बाळा मला मॅडम नाही म्हणायचं, मी तुझी आजी आहे. आता मी तुम्ही सांगितल्यावर सर्व काम लक्षपूर्वक करणार आहे, असं बंड्या बोलतो. आता ऋषी बोलतो की आजी मी येते, आई ना माझी वाट बघत आहे आणि मला प्राजूसुद्धा आज भाऊबीज आहे ना, प्राजूसुद्धा मला ओवाळणार आहे, म्हणून मला आता लगेच घरी जायला हवं, नाहीतर आई मात्र मला सोडणार नाही, तुला तर माहिती आहे ना. आता त्यावर अन्नपूर्णा बोलते, हो हो ऋषी ये तू. आता त्यावर आता लगेच अन्नपूर्णा राजनला आवाज देते आणि राजन आणि अन्नपूर्णा बंड्याला बसवता. आता बंड्याला विचारपूस करता की बंड्या तू सिद्धटेकचा आहेस ना रे. आता शांतपूर्वक मी जे तुला विचारतो ते तू मला शांतपूर्वक ऐक आणि सांग. त्यावर आता बंड्या बोलतो, आजी तुम्ही काय विचारणार आहात मला आणि मी काय सांगू तुम्हाला.
त्यावर आता लगेच राजन आपल्या रूममध्ये असलेल्या म्हणजे सरूचा आणि त्याच्या लग्नाचा फोटो बंड्यासमोर आणतो. आता बंड्या बोलतो, हा फोटो तुम्ही मला कशाला दाखवता? त्यावर आता राजन बोलतो, बंड्या हा फोटो तू शांतपूर्वक बघ आणि नंतर मला सांग, तू या फोटोमधल्या बाईला ओळखतोस का रे? त्यावर आता बंड्या बोलतो, सर मी या बाईला नाही ओळखणार. त्यावर आता अन्नपूर्णा बोलते, बंड्या बाळा तू शांतपूर्वक बघ. आता बंड्या तो फोटो राजनने दिलेला फोटो आपल्या हातात घेतो आणि बघतो तर त्याला मात्र आश्चर्य वाटतं. हा फोटो दुसरा तिसरा कोणाचा नसून हा तर सरू काकीचा आहे. त्यावर आता लगेच बोलतो, हो राजन सर मी यांना ओळखतो, ह्या तर माझ्या काकू आहेत सरू काकू. त्यावर मात्र आता अन्नपूर्णा चकित होऊन जाते, नाही रे बंड्या बाळा यांचं नाव गौरी आहे आणि तुला तुझ्याकडून काही मिस्टेक तर नाही होत ना? तर आता बंड्या बोलतो, अगं आजी मी लहानपणापासून माझ्या आईसारखं ह्यांनीच मला वाढवलं आहे. माझ्या आईला मी कसं म्हणजे माझ्या आई स्वरूप काकूला मी कसं विसरेन बघ बरं. आणि तू माझ्याकडून काहीच चूक झाली नाही आहे, हीच माझी सरू काकी आहे. त्यावर आता बंड्या बोलतो की हो आजी हीच माझी सरू काकी आहे, त्यात काहीही कुठलीही शंका नाही. त्यावर आता अन्नपूर्णा बोलते, आता ही कुठं आहे बंड्या, तू मला सांगू शकणार का? त्यावर आता बंड्या बोलतो की ही सिद्धटेकला आहे. तेव्हा मात्र आता राजनच्या आणि अन्नपूर्णाच्या लक्षात आलेलं असतं की सरू म्हणजे त्यांची प्रेमळ गौरी हीच नाव बदलून सरू नावाने सिद्धटेकलाच राहते. त्यावर आता लगेच अन्नपूर्णा बोलते, बाळा बंड्या या तुझ्या काकूला एक मुलगीसुद्धा आहे, हिला ओळखतेस का? त्यावर बोलतो, हो आजी तुम्हीसुद्धा ओळखता, आपली कमळी आहे ना तुमच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेते, तीच या सरू काकीची मुलगी आहे. तेव्हा मात्र आता प्रेक्षकांनो राजनला आणि अन्नपूर्णाला खूप आनंद झालेला असतो, कारण 18 वर्षापासून लपून ठेवलेले गौरीने सत्य आज त्यांच्यासमोर आलेला आहे. आता राजनला सरूचा शोधसुद्धा लागलेला असतो आणि कमळी दुसरी तिसरी कोणी नसून राजनचीच मुलगी आहे. सत्य आता अन्नपूर्णाने राजनसमोर आणलेलं असतं. तर आता लगेच राजन बोलतो की बंड्या तू माझ्यासोबत आत्ताच्या आता चल आणि मला या बाईकडे घेऊन जा. त्यावर आता बंड्या बोलतो, सर मी नाही घेऊन जाऊ शकत तुम्हाला या बाईकडे, कारण ह्या काकू आहेत ना कमळीला शोधण्याकरता मुंबई आलेल्या आहेत, मी सुद्धा यांना शोधत आहे. त्यामुळे ह्या कुठं आहेत ना हे माहिती नाही, कारण ह्या खूप दिवसांपूर्वी सिद्धटेक सोडून इथं आल्यात. त्यावर आता लगेच अन्नपूर्णा बोलते, राजन थोडा बाजूला चल. त्यावर आता राजन बाजूला येतो, काय झालं आई तू मला असं बाजूला का आणलं? आपण असं आता अन्नपूर्णा बोलते, आपण कमळीला एकदम सांगायला नको की तूच तिचे वडील आहेत, कारण मी तिची आजी आहे. अगोदर आपल्याला गौरीला शोधायला हवं, त्यानंतर आपल्याला सर्व सत्य कमळीसमोर आणायला हवं. हे सत्य आता आपल्याला कोणाला सांगायचं नाही की कमळी दुसरी तिसरी कोणी नसून ही तुझी मुलगी आणि माझी नात आहे. तेव्हा आता राजनला अन्नपूर्णाचं बोलणं पटतं, पण प्रेक्षकांनो आता हे सर्व चोरून ऐकलेलं असतं रागिणीने आणि कामिनीने. आता रागिणी आणि कामिनी नेमका कोणता डाव खेळणार आहे? आता कमळीच्या जीवाला धोका होणार आहे का? आता अन्नपूर्णा आणि राजन एवढ्या मोठ्या मुंबईमध्ये गौरीला शोधू शकणार का? तर आता कमळीपर्यंत हे सत्य कधी पोहोचणार? हे सर्व असेच खूप मोठे इंटरेस्टिंग जबरदस्त ट्विस्ट आपल्याला मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणून मालिकेच्या अशा जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या भक्तिसागर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.